नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा उत्तम आहे. तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला तुमच्या जोडीदाराची साथ मिळेल. कटुपणाऐवजी गोड बोलून काम पूर्ण करता येतं हे तुम्ही कायम लक्षात ठेवा. ही एक कला असून तुम्ही ती जर शिकून घेतलीत तर भविष्यात तुम्हाला त्याचा उत्तम लाभ होऊ शकतो. मुलांकडनं तुम्हाला एक चांगली बातमी मिळणार आहे, परंतु तरीही तुमचा मूड खराब राहील. संध्याकाळपर्यंत एखादं थांबलेलं काम तुमचं पूर्ण होण्याची शक्यता आहे. रात्रीचा वेळ तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत गाठीभेटी घेण्यामध्ये घालवाल आणि त्यामुळे संध्याकाळी तुमच्या मनाला एक मानसिक समाधान मिळेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा सुख, शांती आणि समाधानानं भरलेला असेल. तुम्ही जर राजकीय क्षेत्रामध्ये असाल तर तुमच्या प्रयत्नांना चांगलं यश मिळेल. तुमचं क्षेत्र कोणतंही असो, वरिष्ठ तुमच्या कामाचं कौतुक करतील. नवीन डीलमुळे पद प्रतिष्ठेमध्ये तुमच्या वाढ होईल. रात्री असे काही लोक तुम्हाला भेटतील ज्यामुळे तुम्हाला त्रास होईल, परंतु तुम्ही दुर्लक्ष करा. मुलांकडनं तुम्हाला एक चांगली बातमी मिळेल. तुमची आर्थिक स्थिती सुधारते, त्यामुळे तुम्ही गुंतवणुकीचा विचार करा. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठीचे जे लोक आहेत तर ते दिवसभर व्यस्त राहणार आहेत. सतत मीटिंग, ईमेलला उत्तर देणं यामुळे दिवसभर भरपूर काम राहील. दरम्यान तुम्हाला खूप सावध राहावं लागेल, कारण मौल्यवान वस्तू गहाळ होण्याची किंवा चोरी होण्याची भीती आहे. प्रत्येक कामामध्ये नशिबाची तुम्हाला साथ असेल तरी तुम्ही कामात फोकस ठेवा. मुलांना स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तम यश मिळेल. संध्याकाळी कुटुंबासोबत मंगल कार्यामध्ये तुम्ही सहभागी होणार आहात. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की तुम्ही जिथे काम करता तिथे तुमची उत्तम प्रगती आणि दबदबा असेल. मान सन्मान तुमचा वाढणार असून व्यवसायामध्ये नवीन डील होण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही या प्रोजेक्टची खूप दिवसांपासून वाट पाहत होतात आणि तो तुम्हाला मिळण्याचा देखील योग आहे. सकारात्मक बातमी मिळाल्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. प्रवासाचा योग असून त्यातून तुम्हाला सुखद अनुभव येणार आहे. संध्याकाळी एखाद्या कार्यक्रमात तुम्ही सहभागी होणार आहात. व्यवसायाच्या बाबतीमध्ये तुमची कामं वाढत आहेत, त्यामुळे तुम्ही अगदी व्यवस्थित नियोजन करा. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी आजचा दिवस हा उत्तम असून उत्पन्नाचे नवीन मार्ग तुमच्यासमोर खुले होतील. मिळकतीच्या नवीन मार्गांवरती तुम्ही मार्गक्रमण करा. तुम्हाला भरघोस फायदा होईल. तुमच्या वाणीमध्ये सौम्यपणा आणि आदरभाव असू द्या, म्हणजे तुमचा मान सन्मान वाढेल. लोक तुमचं बोलणं ऐकतील. शिक्षण स्पर्धेमध्ये तुम्हाला विशेष यश मिळेल. दिवसभर धावपळ झाल्यामुळे थकवा आणि डोळ्यांचे आजार तुम्हाला होऊ शकतात. तुम्ही तब्येतीची काळजी घ्या. विरोधक फार काही तुमचं वाकडं करू शकणार नाहीत, त्यामुळे तुम्ही रिलॅक्स राहा. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की तुमच्या हुशारीनं आज तुमची कामं पूर्ण होतील. नोकरी आणि व्यवसायामध्ये तुम्ही केलेले प्रयत्न उत्तम यश देतील. मुलांकडनं देखील तुम्हाला एक चांगली बातमी मिळेल. सगळीकडे तुमचं कौतुक होईल. दुपारनंतर कोणताही कायदेशीर वाद आणि खटला यामध्ये निकाल तुमच्या बाजूने लागेल. चांगल्या कामासाठी समाजामध्ये तुम्ही खर्च करणार आहात. दानधर्म केल्यामुळे तुम्हाला एक प्रकारचं मानसिक समाधान मिळेल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज
श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की अनेक दिवसांपासून सुरू असलेली आर्थिक देवाणघेवाण या संदर्भातील समस्या सुटू शकते. हातामध्ये पुरेशी रक्कम असल्यामुळे तुमचा दिवस आनंदामध्ये जाईल. त्याचबरोबर गुंतवणुकीचा तुम्ही विचार करा. प्रवासाची शक्यता असून त्यात तुम्हाला लाभ मिळेल. कुटुंबातील सर्व सदस्यांचा मूड चांगला असून तुम्हाला हे पाहून समाधान वाटेल. नवीन तंत्रज्ञान किंवा काही गोष्टींचा वापर व्यवसायामध्ये तुम्ही नक्की करा, त्याचा तुम्हाला लाभ होईल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस काही फारसा ठीक नाही आहे. नोकरी आणि व्यवसायामध्ये काम वाढत आहे तेव्हा नियोजन तुम्ही व्यवस्थित करा, म्हणजे तुमची कामं नीट मार्गी लागतील. तब्येतीची तुम्ही खास काळजी घ्या. काही आजार डोकं वर काढतील तर त्यावरती त्वरित तपासणी करून घेणं उत्तम आहे. आजारपणामध्येच तुमची धावपळ होणार आहे. ताणतणाव कमी करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की तुमच्या कामाचा वेग आणि हुशारी पाहून विरोधक तुमचं काही वाकडं करू शकणार नाहीत. आजचा दिवस चांगला असून तुमची सरकारी कामं मार्गी लागतील. तुमच्या ओळखीचा फायदा होऊ शकतो. सरकारकडनं खास मान सन्मान तुम्हाला मिळणार आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेण्याची तुम्हाला संधी मिळेल. तुम्ही दानधर्म करणार असून आर्थिक स्थिती तुमची चांगली असेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस चांगला असून कौटुंबिक आणि आर्थिक बाबतीत उत्तम यश आहे. नोकरी किंवा व्यवसायामध्ये जर तुम्ही जास्त मेहनत केलीत तर तुमचं अपूर्ण काम पूर्ण होईल. तुमचे सहकारी तुमचा आदर करतील आणि कामात मदतसुद्धा करतील. कोणतंही भांडण किंवा वादामध्ये तुम्ही पडू नका. आज पाहुणे येण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे तुमच्या खर्चामध्ये वाढ होईल. आर्थिक व्यवस्था आधीच करून ठेवा. जे काम तुम्ही हाती घेणार आहात ते दिवसभरामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की आज कामाच्या ठिकाणी वातावरण थोडंसं कठीण असेल. तुम्ही केलेल्या कामामध्ये अडचण किंवा कामं वेळेत पूर्ण न होणं असं काही घडल्यामुळे तुम्ही निराश होऊ शकता. एखादी वाईट बातमी ऐकून अचानक तुम्हाला प्रवासाला जावं लागेल. विनाकारण वाद आणि चिडचिड तुम्ही टाळायला हवी. आज कोणतंही काम करताना तुम्ही सावध राहा आणि वादविवादापासून स्वतःला दूर ठेवा. ताणतणाव तुम्ही दूर करण्याचा किंवा कमी करण्याचा कसोशीनं प्रयत्न करा. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की आज तुम्हाला सावध राहावं लागेल. प्रवासामध्ये मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याची भीती आहे. आर्थिक स्थितीमध्ये हळूहळू तुमच्या सुधारणा होईल. चांगल्या कामावरती तुम्ही खर्च कराल, परंतु सासरकडील मंडळींसोबत आर्थिक व्यवहार शक्यतो टाळावा. वैवाहिक जीवनामध्ये सुरू असलेले वाद कमी होतील. मुलांच्या बाबतीमध्ये काही अडचणी वाढू शकतात. आज कामाचा वेग हा कमी असेल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.